पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी आहे। निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय हे घटनाविरोधी आहेत असं सिब्बल यांनी युक्तिवाद केला होता। तर शिंदेंची मुख्य नेतेपदी झालेली निवडही बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। सिब्बल यांचा युक्तिवाद आज पूर्ण होण्याची शक्यता आहे। पुरावे दावे आम्ही करून काढू। ठीक आहे लहान मुलं आहेत असू द्या। सकाळी तुम्ही जो आरोप आता जसं आपल्याला एक बाल नरेंद्र आहेत ना, तसे काय त्याच्यापेक्षा छोटे नरेंद्र आलेले आहेत। कपिल सिब्बल त्यांच्या पद्धतीने त्यांची बाजू मांडतायत। आमचा जेव्हा युक्तिवाद सुरू होईल तेव्हा आमच्या पद्धतीने आमची बाजू मांडू। पक्षांतर्गत निवडणुका झाल्यात की नाही झाल्यात सर्व जगाला माहित आहे, परंतु ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाला खलनायक बनवण्याचं काम सुरू आहे युक्तिवादातनं ते आपण पाहत आहे। त्यामुळे कोर्टाचा अंतर्गत विषय आहे। आमच्या बाजूने आलेले निकाल अर्थातच त्यांना पोटतिकी होणारच आहे। त्यांचा प्रयत्न असंच असणार आहे की आम्ही कसे खोटे आहोत, परंतु मला वाटतं अजूनपर्यंत फक्त एकच बाजू समोर येते। एकदा आमचे जे काही ऍडव्होकेट आहेत किंवा सॉलिसिटर आहेत ते जेव्हा तिथे बाजू मांडायला सुरुवात होईल ह्याच्यात सगळी काउंटर उत्तरं मिळणार आहेत ना, आणि ती उत्तरं ज्या वेळेला मिळतील तर आज त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे ना तो शून्य होईल हा माझा विश्वास आहे। आणि मला वाटतं कोर्टाचा निकाल हा 100% आमच्या बाजूने लागतोय, त्यामुळे अजिबात आम्हाला कुठलीही शंका नाही आणि आम्हाला कुठली भीतीही नाही। कोर्टात नेमका आतापर्यंत काय काय युक्तिवाद झालाय ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। सिब्बल 2018 मध्ये शिंदेंसमोरच सर्व बदल झाले असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। तर पक्षात फूट पडलेलीच नाही असंही सिब्बल म्हणाले। कोर्टाने यावर म्हटलंय की पक्षातील नेता म्हणजे काय, तर यावर सिब्बल यांनी सांगितलेलं आहे नेता हे पद पक्ष संघटनेतील आहे। आयोगाने केलेल्या सर्व गोष्टी या कक्षेबाहेरच्या असल्याचाही युक्तिवाद सिब्बल यांनी केला। तर पक्षप्रमुखांकडेच सर्व अधिकार असतात असंही सिब्बल म्हणाले। यावर कोर्टाने विचारलं संघटनात्मक गोष्टी सांगता ते बरोबर वाटतात। तर सिब्बल यांनी युक्तिवाद केलाय की 18 जुलैला बैठक आणि 19 जुलैला पत्र दिलं गेलं। मूळ पक्ष चिन्ह अपात्र ठरवण्याचा अधिकार आयोगाला नाही असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। तर यावर कोर्टाचं म्हणणं असं आलं की फूट म्हणजे नक्की काय। यावर सिब्बल यांनी उत्तर दिलंय एकनाथ शिंदेंची निवड ही बेकायदेशीर आहे। सेनेत आधी राष्ट्रीय कार्यकारिणी आणि नंतर प्रतिनिधी सभा, विधिमंडळ पक्ष कसा विकला जाऊ शकतो असा सवाल या ठिकाणी सिब्बल यांच्याकडून उपस्थित करण्यात आला।